जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जे महाराष्ट्रातील जवळपास 90% जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे त्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी शासनाकडून भेट देण्यात आलेली आहे आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं भव्य मदत पॅकेज शासनाकडून आज जाहीर करण्यात आलेला आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. तर कोरडवाहूसाठी, बागायतसाठी, त्यासोबतच आणखीन काही मदत, किती मदत शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे प्रति हेक्टरी, मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. सर्वप्रथम चॅनलला असाल नवीन तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर बघू शकता मित्रांनो, 7 ऑक्टोबर 2025 म्हणजे आजच्या तारखेमध्ये एक मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती. त्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी. तर त्यामध्ये बघू शकता, खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना 3.5 लाखापर्यंत मदत पॅकेज जाहीर झालेलं आहे. तर बघू शकता, खरडून गेलेल्या जमिनी म्हणजे पुरामध्ये अगदी जे माती पूर्ण निघून गेलेली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी 3.5 लाखाचं प्रति हेक्टरी पॅकेज जाहीर झालेलं आहे. त्याबरोबरच कोरडवाहू शेती आहे ज्यांची, त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी 18,500 रुपये मदत निधी अनुदान स्वरूपात शासनाकडून शेतकऱ्यांना दिली जाणार आहे दिवाळीपूर्वी. आणि हंगामी बागायती शेती ज्यांची आहे त्यांच्यासाठी प्रति हेक्टरी 27,000 रुपये एवढी मदत शासनाकडून दिली जाणार आहे. त्यासोबतच बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी 32,500 रुपये मदत शासनाकडून जाहीर झालेली आहे. विहिरीत गाळ साचलेल्या शेतकऱ्यांना पुरामध्ये 30,000 रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे. 30,000 रुपये मदत केली जाणार आहे विहिरीतील गाळ काढण्यासाठी. आणि त्यासोबतच डुबत्या जनावरांसाठी प्रति जनावर, जे दुधाळ जनावरे आहेत, म्हशी किंवा गायी असतील, तर प्रति जनावर दगावलेलं असेल, गाय किंवा म्हैस समजा, तर प्रति जनावरासाठी 37,500 रुपये शासनाकडून अनुदानास्वरूप रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे. आणि ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 प्रति जनावर, म्हणजेच बैल म्हणू शकतो आपण. बैलांसाठी जर दगावलेली असतील पुरामध्ये, महापुरामध्ये, अतिवृष्टीमध्ये, तर 32,000 रुपये प्रति जनावरांसाठी पण मदत दिली जाणार आहे. कुक्कुटपालन करणाऱ्यांना 100 रुपये प्रति कोंबडी मदत शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना एक दिवाळीपूर्वी भेट दिली गेली आहे शासनाकडून, असं म्हणायला हरकत नाहीये. कारण शेतकरी म्हणजे महाराष्ट्राचं, त्यासोबतच भारताचं काळीज असतं आणि शेतकऱ्यांना जपणं हे भारतीय शासनाचं प्राथमिक कर्तव्य आहे. तर त्याला अनुसरून ही मदत नक्कीच शेतकऱ्यांना आनंददायी असणार आहे. आणि त्यासोबतच जवळपास 29 जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सरसकट सर्व तालुक्यांना ही शेतकऱ्यांना सर्व लागू असणार आहे ही मदत. आणि काही उर्वरित जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली नसल्यामुळे तिथं काही ठराविक तालुक्यामधील शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे. अशा प्रकारे एक महत्त्वाचं पॅकेज होतं शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.